जडला जी तुझ्या या जीवावरती पुरता दंगा चुकला ठोका कसा काळ वाढे संग पहाटेच अधुऱ्याश भेट। और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल हर्षद क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण एकदम खतरनाक क्वालिटीचा बनवलेला आहे। व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेलाच आहे। सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करायचा आहे, चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून घ्यायचे। तर मित्रांनो, आपण आज जे काय ह्या व्हिडिओला मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक दिली आहे। त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। तसेच मित्रांनो, आज लागणार ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती दिलेलं आहे। तर आपलं लगेच जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि तिथून आज लागणार ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय इझीमध्ये। तसेच तुम्हाला डेली मटेरियल पण आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल। तर मित्रांनो, चला जरा हे न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया। तर मित्रांनो, मी माझ्या अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। जी काय तुम्हाला बीटमार्क प्रीसेट आणि शेकी पिक प्रीसेट दिली, ह्या दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलर्ट मोशनमध्ये। आता जी काय आपली बीटमार्क प्रीसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे। आता मित्रांनो, बीटमार्कमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे। बघू शकता मित्रांनो, एक मिनिट ग्रुप छोटा करून दाखवतो। बघू शकता मित्रांनो, अशा टाईपमध्ये तुम्हाला मी ग्रुप क्रिएट करून दिलेले आहे। तर बघू शकता। तर मित्रांनो, सुरुवातीला येऊन जायचे, इथं आल्याच्या नंतर तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे। इथं आल्याच्या नंतर मटेरियलचं फोल्डर तुम्हाला ओपन करून घ्यायचे। काय मटेरियल तुम्हाला दिले ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये यूज करू शकता किंवा तुमचे जे काही इमेजेस आहेत ते तुम्ही व्हिडिओमध्ये यूज करू शकता। जो काय आपला इमेज आहे तुम्हाला इथे एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे। इमेज ॲड केल्याच्या नंतर तर ह्याची जी काही लेंथ आहे मित्रांनो बरोबर तुम्हाला 20.26 सेकंदाच्या बिटपर्यंत वाढून घ्यायची आहे। वाढल्याच्या नंतर वरील 3 डॉटवरती टच करून ह्याला फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचे आणि ह्याला ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये जी काय ऑपोसिटी आहे तुम्हाला बरोबर 20% ठेवून द्यायची। तर मित्रांनो, आपला जो काही इमेज आहे बरोबर असं स्क्रीनवरती ॲड झालेला आहे। ह्याच्या इमेजच्या साईडला लॉंग प्रेस करायचे आणि ह्याला बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचे। जे काय आपलं सॉन्ग आहे सॉन्गच्या वरती असं ॲड करून घ्यायचे। तर मित्रांनो, बघू शकता सॉन्गच्या वरती बरोबर असा ग्रुपच्या खाली आपला जो काही इमेज आहे बरोबर असा ॲड झालेला आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचे, जे काय आपण ग्रुप दिलेत ते तुम्हाला प्रत्येक बिटमध्ये 2-2 ग्रुप क्रिएट करून दिलेले। त्यातला वरचा जो काय ग्रुप आहे तुम्हाला एडिट करायचा आहे, खालच्या ग्रुपला काहीही करायचं नाहीये। जो काय वरचा ग्रुप आहे त्यावरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये येऊन जायचे। इथं आल्याच्या नंतर तुम्हाला प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचंय आणि जो काही इमेज असेल तो तुम्हाला इथे ॲड करून ह्याची जी काय लेंथ शेवटपर्यंत वाढवायची आणि इमेजच्या साईडला लॉंग प्रेस करून ह्याला बॅकग्राऊंडला घ्यायचंय। तर बघू शकता आपला जो काही इमेज आहे बरोबर असा ॲड झालेला आहे। इमेजवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये यायचंय आणि ह्याची जी काय साईज आहे थोडी कमी जास्त करून जसं हवं आहे तसं तुम्हाला इथे इमेज ॲड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा टाईपमध्ये जे काही तुम्हाला वरचे ग्रुप आहेत ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे, खालच्या ग्रुपला काहीही करायचं नाही। तर जो काय समोरचा ग्रुप आहे त्यावरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचं, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये येऊन जायचे, एक इमेज ॲड करायचा, ह्याची जी काय लेंथ ते शेवटपर्यंत वाढवून इमेजच्या साईडला लॉंग प्रेस करायचे आणि ह्याला बॅकग्राऊंडला घ्यायचे। ओके मित्रांनो, अशा टाईपमध्ये तुम्हाला सर्व जे काही ग्रुप आहेत ते अशा टाईपमध्ये इमेजेस तुम्हाला ॲड करून घ्यायचे। तर आणखीन एक वेळेस तुम्हाला इमेज ॲड करून दाखवतो। ग्रुपवरती यायचं, एडिट ग्रुपमध्ये येऊन प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये यायचं, एक इमेज ॲड करून घ्यायचं, ह्याची जी काय लेंथ शेवटपर्यंत वाढवायची आणि बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आणि मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये येऊन जसं हवं तसं तुम्हाला इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, ओके, मी अशा टाईपमध्ये जे काही इमेजेस आहेत तुम्हाला प्रत्येक बिटमध्ये ॲड करून घ्यायचे आहे। तर बघू शकताय ह्याचे काय मी 3 ग्रुपमध्ये ॲड करून घेतलेले आहेत। तर मित्रांनो, बघू शकता जो काय 2 नंबरचा ग्रुप आहे आपला, ह्याचा जो काही साईज कमी झालेली आहे त्यासाठी तुम्हाला समोरच्या बिटवरती यायचे, जो काय ग्रुप कमी झाला आहे त्यावरती टच करायचं आहे, ह्याची जी काय लेंथ तुम्हाला समोरच्या बिटपर्यंत वाढून घ्यायची। जर कोणचा ग्रुप कमी जास्त झाला तर वाढून घ्या आणि जो काय एक्स्ट्रा पार्ट जर झाला असेल तर कट करून घ्या। तर मित्रांनो, अशा टाईपमध्ये आपले जे काही ग्रुप आहेत तुम्हाला क्रिएट करून घ्यायचे आहेत। तर जे काही तुम्ही वरचे जे काही ग्रुप आहेत त्या प्रत्येक ग्रुपला तुम्ही इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। आता मी ते इमेजेस ऑलरेडी इथे ॲड करून ठेवलेले आहेत, बघू शकताय। तर बघू शकता मित्रांनो, इथे मी ऑलरेडी आपले जे काही बीट होत्या प्रत्येक बिटमध्ये एक इमेज ॲड करून जेवढे काय ग्रुप होते त्या प्रत्येक ग्रुपला आपण इमेजेस ॲड करून ठेवलेले आहेत। तर तुम्ही पण अशा टाईपमध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये इमेजेस ॲड करून घ्या आणि बघू शकता ह्याची जी काही लेंथ आहे मित्रांनो कमी झालेली आहे। तर 2 नंबरच्या ग्रुपची लेंथ कमी झाली असेल तर वाढून घ्यायची। तर मित्रांनो, अशा टाईपमध्ये आपला जो काय ग्रुप आहे वाढून जाईल। तर मित्रांनो, आता याच्या समोर आता जिथं आपले ग्रुप संपत्ती तिथे येऊन जायचे, इथं आल्याच्या नंतर 20.26 सेकंदापाशी यायचे, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये येऊन जायचे आणि इथून पुढे जे काही आपल्या इमेजेस आहेत ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे। इमेज ॲड करायचा, समोरच्या बिटवरती यायचे, ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून वरील 3 डॉटवरती टच करायचे आणि फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये आपला जो काही इमेज आहे बरोबर असा सेट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, अशा टाईपमध्ये जे काय समोरचे 3 इमेजेस आहेत
ते पण ॲड करून घेऊया. शेवटपर्यंत मी इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तुम्ही पण अशा टाईपमध्ये इमेजेस ॲड करून घ्यायचे. आता इमेजेस ॲड झाल्याच्या नंतर डबल यायचे 20.26 सेकंदापाशी प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये येऊन जायचे. मी एक तुम्हाला 2 सेकंदाचा लिरिक व्हिडिओ दिलेला आहे, म्हणजे बघू शकता तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर समोरच्या बिटवरती यायचे, त्या व्हिडिओवरती क्लिक करायचे. हे टाईमलाईनच्या ऑप्शनमध्ये येऊन ह्याची जी काय साईज आहे तुम्हाला कमी करून घ्यायची आणि इथं ब्लेंडिंग आणि ऑपसिटीमध्ये येऊन ह्याला लाईटनवरती येऊन ह्याचा एकदम शेवटचा जो काही लाईनर ड्रॉच आहे हा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर बघू शकता आपला जो काही इफेक्ट तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे. त्यावेळी लिरिक व्हिडिओवरती क्लिक करून घ्या, मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन जायचं आहे. जो काय 2 नंबरचा ऑप्शन आहे ह्यावरती येऊन ह्याला -90 आहे, तर ह्याला पूर्णपणे +90 रोटेट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता अशा टाईपमध्ये हे तुम्हाला दिसून येणार आहे. ओके, तर ह्या लिरिक व्हिडिओवरती टच करून घ्या. लेयर्सच्या ऑप्शनमध्ये येऊन ही लेअर तुम्हाला कॉपी करायची आहे आणि तुम्हाला प्रत्येक बिटला जाऊन पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता पेस्ट करायची आहे. समोरच्या बिटवरती यायचं आहे. ह्याचा जो काय टाईमलाईनमध्ये ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे वाढून घ्यायचा आहे. तर मित्रांनो प्रत्येक बिटला पेस्ट करायची आणि टाईमलाईनवरती जाऊन ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे वाढून घ्यायचा आहे. एकदम मित्रांनो इझी आहे. अशा टाईपमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो पूर्णपणे व्हिडिओ ॲड झाल्याच्या नंतर खाली यायचं आहे. हे जे काय मी 2 बघू शकता, हे जे काय 2 मी तुम्हाला PNG दिल्या होत्या, ह्या दोन्ही PNG तुम्हाला एक करून वर अशा प्रकारे ॲड करून घ्यायच्यात. त्याच्या साईडला लॉंग प्रेस करायचं आहे आणि वरच्या साईडला ॲड करून घ्यायच्यात. आणि हा जो काही बघू शकता अशा टाईपमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे. तर मित्रांनो अशा टाईपमध्ये हे जे काय ॲड झाल्याच्या नंतर सुरुवातीला यायचे, प्लसवरती क्लिक करायचं, टेक्स्टवरती येऊन आपला जो काही लोगो आहे तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचा आहे. तर मी आपल्या यूट्यूबचा लोगो टाईप करून घेतो. मित्रांनो ह्याचा कलर जो आहे व्हाईट करायचा आहे आणि ह्याला फॉन्ट एक ॲड करून जसा हवा तसा ॲडजस्ट करून घ्यायचा. मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायची जी काय साईज कमी करून ह्याला एक लाईनमध्ये ॲड करून घ्यायचं. एक लाईनीत ॲड करून घ्यायचं आहे आणि जसा हवा तसा तुम्हाला इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपला जो काही ग्रुप आहे त्या ग्रुपच्या म्हणजे बरोबर असा ॲड करून घ्या. ह्याची जी काय लेंथ एकदम शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. ब्लेंडिंग आणि ऑपसिटीमध्ये येऊन कॉन्ट्रास्टवरती येऊन ह्याला ओव्हरलीचा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर मित्रांनो आपला जो काही लोगो आहे तुम्हाला बघू शकता अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे. आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एकच इफेक्ट दिलेला आहे. इमेजवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचे, 3 डॉटवरती टच करून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचे. आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर डायरेक्ट तुम्हाला शेवटले जे का आपण 4 इमेजेस ॲड केलेत 20.26 सेकंदाच्या नंतरचे, त्या 4 इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. इमेजवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये येऊन हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर 4 जे काही इमेजेस आहेत त्या 4 इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इझी आहे. तर 4 इमेजला आपला हा जो काही इफेक्ट आहे पूर्णपणे पेस्ट झालेला आहे. तर मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ तुम्हाला अशा टाईपमध्ये बघू शकता बरोबर असं दिसून येणार आहे. तर मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे, वरी शेअरचा ऑप्शन आहे त्यावर टच करून व्हिडिओ रेझोल्युशन 1080p किंवा 720p ठेवून खाली एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन लावल्यावरती सेट करून घ्या. तर मित्रांनो भेटूया आणखी असेच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.